नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये मृणालिनी नानिवडेकर आपलं स्वागत करते. आज खरंच पब्लिकनी केलेल्या एका आंदोलनाची केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यात अखेर झाली आहे. मोदींनी 2014 साली भारताचं पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर विरोधकांना मिळालेला हा पहिला अत्यंत महत्त्वाचा असा संसदीय कार्यप्रणालीतला राजीनाम्याचा विषय आहे. गेले काही दिवस जवळपास 1 महिना आंदोलन धुमसत होतं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका कॉकरोच जनता पार्टीच्या तरुणांनी घेतली होती. या आंदोलनाला खरं तर प्रारंभी जंतर मंतर दिल्ली येथे उपोषण सुरू झालं तेव्हा 200-300 लोकांचा प्रतिसाद मिळत होता. प्रतिसाद वाढायला हवा हे लक्षात आल्यानंतर लेहहून सोनम वांगचुक यांना आंदोलनासाठी आणलं गेलं. वांगचुक यांच्या प्रतिमेमुळे, त्यांच्या कामामुळे आंदोलन जसं जसं वाढत गेलं तसतसे विरोधी पक्ष या आंदोलनात उतरले आणि आंदोलन वाढत इतकं वाढत गेलं की काही उजव्या संघटनांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही या आंदोलनाला पाठिंबा मिळायला लागला. गेल्या 12 ते 14 वर्षांमध्ये मोदी यांच्या सत्तेला असं आव्हान आजपर्यंत दिलं गेलं नव्हतं. आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी जेव्हा फार्म लॉजला विरोध करणारं आंदोलन केलं होतं, CAAला विरोध केला होता किंवा काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये जेव्हा हार पत्करावी लागली होती तेव्हा देखील जनतेचा आक्रोश या पातळीवर म्हणजे अगदी कल्लोळ लोकांच्या मनात आहे या अवस्थेला पोचला नव्हता. त्यामुळे सरकार सही सलामत बाहेर पडत होतं. कोणत्याही मंत्र्यांनी राजीनामा देण्याची आत्तापर्यंत वेळ आली नव्हती. आता असं काय झालं? जी काय माहिती मिळते आहे ती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी स्वतः हे आंदोलन शमवण्यासाठी इंस्टाग्रामचा आसरा घेतला. नवीन पिढीला कळणाऱ्या भाषेमध्ये त्यांनी परीक्षांमध्ये रिफॉर्म्स केले जातील हे आश्वासन दिलं, पण तरीही जनता शांत झाली नाही. परीक्षा पे चर्चा करणारे मोदी, जनतेशी संवाद साधणारे मोदी, मन की बातच्या माध्यमातून पूर्ण भारताला संदेश देणारे मोदी, त्यांच्या प्रसारणाला किती लोकांनी प्रतिसाद दिला याची आकडेवारी देण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा इंस्टाग्रामवर आले. तरी देखील आंदोलक मुद्द्यावर ठाम होते. प्रधानांचा राजीनामा हवाच होता. ज्यावेळेला प्रत्यक्ष मोदींची लोकप्रियता या एका कारणामुळे कुठेतरी धोक्यात येते असं वाटायला लागलं आणि त्यांच्या विधानांना विरोध करत त्यांची खिल्ली उडवणारे व्हिडिओज जेव्हा तरुण पिढीकडून यावे लागले तेव्हा सरकारनं निर्णय घेतला, आता पर्याय नाही. खरं तर जेव्हा तरुण मुलं आंदोलन करत असतात तेव्हा त्यांची भाषा समजून घेण्याची गरज असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी देखील तशाच आशयाचं विधान केल्यामुळे सरकार हललं का? खरं तर सरकारनं हलायला आणि या निर्णयापर्यंत यायला अनेक घटनाक्रम एकत्रितरित्या काम करत राहिले. मुळात तरुण जर आंदोलन करतायत तर त्यांच्याशी संवाद साधायला काहीच हरकत नव्हती. तो साधला गेला नाही. संघचालकांची भूमिका काय हे बघण्याआधी सरन्यायाधीशांनीच याला झुरळ पार्टी हे नाव दिलं हे देखील विसरून चालणार नाही. तरुणांना असं गृहीत धरून चालत नाही. तरुण संतापतात. तरुणांच्या संतापाची काही कारणं असतात. ती वडीलधाऱ्यांनी ऐकली नाही तर आजकालची पिढी ऐकत नाही. या पिढीचा रोष हा केवळ नीट परीक्षांमुळे नसावा. नीट हे कारण होतं, पण हे हिमनगाचं वरचं टोक आहे. शिक्षणामुळे रोजगार मिळणार नाहीत. रोजगारामुळे जी काय नोकरी मिळू शकेल, घरात सोबतता येऊ शकेल, ते मार्ग बंद होत आहेत का असं भारतातल्या तरुण पिढीला वाटतं आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासूनच बेरोजगारी ही देशाची खूप मोठी समस्या आहे असं वाटतं आहे. तिकडे लक्ष द्यायला हवं असं सोशल सायंटिस्ट सांगत आहेत, पण इव्हेंटमध्ये रंगलेलं सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही असा आरोपही होऊ लागला आहे. या आरोपाला कंटाळलेली जनता, या आरोपाला कंटाळलेले विद्यार्थी या मोर्चासाठी एकत्र आले असा अंदाज बांधता येतोय. आंदोलन सुरू झालं ते वणव्यासारखं पेटत गेलं. त्याचा योग्य फायदा घेत
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर ठिय्या दिला. दिल्लीत जे काय होत आहे त्याचा योग्य बोध घेत मुंबईत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी एकत्रित मोर्चा आयोजित केला आणि काल शुक्रवारी जेव्हा या मोर्चाला समर्थन देण्यासाठी तरुण आले तेव्हा त्यांची संख्या ही अपेक्षेपलीकडची होती. प्रत्येकाने रंगवलेल्या फलकावर मोदींचा निषेध होत होता. हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं सरकारच्या कदाचित तेव्हाच लक्षात आलं आणि उशिरानं आलेल्या या शहाणपणानुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला. खरं तर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण प्रणालीत अनेक बदल केले. भारताच्या इतिहासात ज्या काय गौरवशाली घटना घडल्या आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. UGCचे नॉर्म्स बदलले, नीट परीक्षेचं स्वरूप बदललं, सामान्य मुलांना या परीक्षेसाठी कसं अपियर होता येईल त्याची सोय बघितली. पण हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमालीचं अयशस्वी झालं. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मेडिकल एंट्रन्स देण्यासाठी किती मेहनत करावी लागते. ती मेहनत केल्यानंतर जेव्हा पेपर फुटला आणि पुन्हा द्यावा लागला तेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, ज्या साधारणतः अत्यंत सज्जन आणि संयत बोलतात, त्यांनी देखील पुन्हा एक संधी मिळाली, अभ्यास करता आला असं विधान करून या जखमेवर मीठ चोळलं. एकूण सरकार आपल्या कामाचं नाही असं तरुणाईला वाटायला लागलं आणि त्याची प्रतिक्रिया रस्त्यावर येऊ लागली. आंदोलनाचं लोण इतकं वाढत होतं की जिकडे तिकडे कुठेतरी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुरू झाली. ते देत नाहीत, त्यांना पाठीशी घातलं जात आहे हे लक्षात आल्यावर मोदींकडे मोर्चा वळवला गेला. मोदींना अर्थातच त्यांच्या लोकप्रियतेला मिळालेलं हे आव्हान आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय संपणार नाही याची जाणीव झाली असावी. मुळात विद्यार्थ्यांवर छर्रे मारले गेले बंदुकीच्या गोळीतून हे देखील अत्यंत दुर्दैवी असं कारण ठरलं. रस्त्यावर आलेल्या तरुणाईचं ऐकायचं असतं. आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळं आंदोलन संपेल असं कॉकरोच जनता पार्टीनं जाहीर केलेलं आहे. सोनम वांगचुक बिचारे याचं श्रेय मिळायच्या आधीच तब्येतीच्या कारणामुळे उपोषण सोडून शांत बसलेले आहेत. पण मुळात मुद्दा असा आहे की जनतेच्या मनातली अस्वस्थता संपली आहे का? या अस्वस्थतेची कारणं नेमकी काय आहेत? या अस्वस्थतेचं एक कारण आहे महागाई. या अस्वस्थतेचं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे बेरोजगारी. युवकांच्या बेरोजगारीचं प्रमाण हे जवळपास 38% इतकं वाढलं आहे असं वारंवार सांगितलं गेलं आहे. मोदींनी अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. त्यात जनधन योजना असेल, मुद्रा योजना असेल, लखपती दीदी योजना असेल, पण त्यातूनही जनतेपर्यंत बेरोजगारी दूर करण्याची साधनं मिळत नाही आहेत. देश महासत्ता होतोय पण त्याचा मला काय फायदा असा प्रश्न युवकांच्या मनात आलेला आहे. वारंवार मोदी आणि अमित शहा काँग्रेसच्या राजवटीची तुलना करून ते किती वाईट होते सांगतात. एक क्षण ते मान्य केलं तरी या झेंझी पिढीनं काँग्रेसची राजवटच पाहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यापेक्षा आम्ही चांगले हे कळायला ते नेमके करतच काय होते हेही ज्यांना माहिती नाही ते लोक तुमचं काय ऐकतील. रस्त्यावर उतरलेल्या युवकांच्या मनात काही स्वप्न आहेत आणि ती स्वप्न या देशाच्या चौकटीत साध्य होतील की नाही असा एक अत्यंत त्यांना अस्वस्थ करणारा प्रश्न समोर आलेला आहे. त्या अस्वस्थतेमुळे हे आंदोलन पेटलं. देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचे पडसाद उमटायला लागले. संपूर्ण अर्बन इंडियाचा वेध घेतला तर शहरांमध्ये आंदोलनासाठी हजारो विद्यार्थी समोर येऊ लागले. हे लोण ग्रामीण भागातही पसरायच्या आधीच आता काहीतरी करायला हवं हे सरकारला सुचलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला. धर्मेंद्र प्रधान परिवारातला चेहरा आहेत. पेट्रोलियम मंत्रालय ते अत्यंत सचोटीने वागले असं म्हणतात. शिक्षण खात्यातही त्यांनी बरंच काही करायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचं हे जे काय बलिदान आहे मंत्रिपदाचं ते व्यर्थ जायचं नसेल तर सरकारला जनतेच्या मनातल्या नेमक्या भावना काय आहेत ते समजून घ्यावं लागेल. बेरोजगारी दूर करायला काय करायला हवं त्याकडे लक्ष द्यावं लागेल. सतत इव्हेंट न करता जनतेशी संवाद साधावा लागेल. हा संवाद IT सेलच्या माध्यमातून होऊ शकणार नाही तर सगळा बंदोबस्त बाजूला ठेवून मंत्र्यांनी गावागावात जावं लागेल, खासदारांनी आमदारांनी बोलावं लागेल.
काहीतरी बोलूया म्हटल्यावर जनता कसा प्रतिसाद देते हे बघावं लागेल. निवडणुकांना अजून 3 वर्ष आहेत. त्या काळामध्ये देर आये दुरुस्त आहे असं मोदी सरकारबद्दल म्हणता येतं आहे का, हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं आहे आम्हाला जरूर कळवा. आम्ही इंस्टाग्रामवर आहोत, हो युवकांना आवडणाऱ्या इंस्टाग्रामवर आहोत, फेसबुकवर आहोत. आपल्या प्रतिक्रियांचं कायम स्वागत आहे. नमस्कार.